राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने खारं वांग करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे, हे शेंगदाणे मी थोडे भाजून घेतले, खोबरं पण थोडं मी भाजून घेतलं, कोथिंबीर आणि जिरे आणि थोडासा लसूण आणि हे वांगे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण याचा मसाला बनवून घेऊ। तर सगळ्यात आधी हे शेंगदाणे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडे शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हे जिरे। हा मसाला पाणी न टाकता थोडा जाडसर वाटून घ्यायचा। मिक्सरला फिरून घेते मी। तर हा असा मसाला मी हे करून घेतला मिक्सरमधून, जास्त बारीक नाही करायचा। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ तुमच्या अंदाजे तुम्हाला जसं लागतं तसं हे करायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इकडे मी वांगे पण चिरून घेतले। आता त्याच्यामध्ये वांग्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा। हा मसाला फ्रीजमध्ये तुम्ही जर करून ठेवला तर 15 दिवस खराब नाही होत, जर गडबडीत करायची असली भाजी तर। हे बघा, हे असं वांग व्यवस्थित असं वांग्यात भरून घ्यायचा मसाला। तर बघा, आता सगळ्या वांग्यात मसाला भरून घेतला। आता हे आपण खारं वांग कुकरमध्ये बनवणार आहोत, म्हणजे एकदम हाफ शिट्टी नुसती हवा भरू द्यायची कुकरमध्ये आणि बंद करायचं, लगेच आपलं खारं वांग तयार होतं। आता सगळ्यात आधी मी गॅस चालू केला, त्यावर कुकर ठेवलं आणि थोडंसं तेल टाकून घेतलं। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, तेल थोडं गरम होऊ द्या। आता तेल गरम झालं, त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची, थोडीशी मोहरी टाकायची। आपण मसाल्यात लसूण घेतला म्हणून लसूण नाही टाकायचा। मोहरी चांगली तडतडू द्यायची। तर बघा, मोहरी चांगली तडतडली। आता त्याच्यामध्ये आपण मसाल्यात पण थोडी हळद टाकली होती, याच्यात पण थोडीशी हळद टाकायची आणि हे एक वांग असं ठेवून घ्यायचं। गॅसची फ्लेम बारीक करायची। हे सगळे वांगे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे। ते थोडा मसाला राहिला तो पण टाकून द्यायचा वरून। मी याला थोडंसं असं परतून घ्यायचं, म्हणजे एकदाच फक्त हलवून घ्यायचं, असं खालीवर वांगे करून घ्यायचे, बाकी नाही। हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं वरून, अगदी थोडंसं। आपण त्याच्यात पण मीठ टाकलं होतं, जास्त खारट नको व्हायला। आणि हे मिक्सरचं भांडं मी हे करून उगं पोहे खायचे 2-3 चमचे पाणी याच्यात हे केले। आता याच्यात पाणी टाकायचं काम नाही आपल्याला। आणि मिक्सरचं झाकण, कुकरचं झाकण लावून घ्यायचं। आता याला बारीक फ्लेमवर फक्त हाफ शिट्टी, म्हणजे थोडीशी हवा भरली की लगेच 2 मिनिटात बंद करायचं। तर बघा, तयार आहे आपलं खारं वांग। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।